वैचारिक लढाई आहे, मी सोडणार नाही वैचारिक लढाई. किती दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण का संभाजी महाराज विचार वेगळे होते, आता यांचं जे ते वक्तव्य समोर येते, कसं बघता याकडे? असं आहे की वैचारिक अधिष्ठान असावं लागतं, तशी बैठक असावी लागते. मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही. सर, ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट अरे जाऊ. त्यानंतर तुम्ही एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळते. जाणीवपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात का, किंवा राजकीय हेतू काही आहे का असं वाटतंय? असला तरी असेल, नसला तर नसेल. मी काही धर्मनिरपेक्षते सेक्युलरिझममध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर, ह्याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. शिव शाहू फुले आंबेडकर ही नावं घेऊन आम्ही दररोज जगतो, मरतो, तर मरतानाही हीच नावं असतील, काही फरक पडत नाही. नाव होतं ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तेच वारंवार असे दंगली घडवले जातात. त्यावेळी देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याच्या शक्यता. हे तर आहेच त्यांचा प्लॅन. आता प्लॅन आहेच त्यांचा दंगली बांधून वातावरण निर्माण केलं जातं का दंगली संदर्भात जाती त्यांचं बळ वाढलं जातंय. एकंदरीत पाहायला गेलं तर वारंवार हल्ले करून महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी दूषित केलं जातंय. महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा, म्हणजे आपल्याला मतं मिळतील. लोकसभेच्या पराभवानंतर असं आहे की मुसलमानांनी मतं नाही दिली. सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे, त्यांनी दिला तुम्हाला फटका. अभ्यास केला, 31 जागा तुम्ही हरलात, त्याच्यातला 4 जागा फक्त मुसलमानांचं नाव घेऊ शकता तुम्ही. 27 जागांवर काय झालं, कोणी हरवलं तुम्हाला? आणि असं नाही की 3 आणि 4 हजारांनी आणले. तुमचे सुधीर मुनगंटीवार 2.25 लाखाने हरले हो. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आपकी गाड़ी के ऊपर जिस तरीके से पत्रकार परिषद थाने के लिए रवाना हो तो उस दौरान आपकी गाड़ी पर जो है दगड़फेंक की गई, गाड़ी को भी फोड़ा गया, जानलेवा हमला किया गया, इसको लेकर इस तरीके लगातार उनका भी बयान आ रहा था सामने. नहीं, ठीक है, गाड़ी पे पत्थर मारे गए. हमको समझने के पहले जब हमने आगे जाके गाड़ी रुकाई, क्योंकि मुझे समझा ही नहीं, मैं तो पढ़ रहा था, मुझे समझा ही नहीं क्या हुआ, तो पीछे की देखा तो पीछे कांच फूटी हुई थी. तो मैंने ड्राइवर को पूछा, तो ड्राइवर ने बोला कि शायद एक पत्थर मारा है किसी ने.